आपल्या सरकारने निर्णय घेतला, मोदीजींनी शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत. आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर तुमची खूप दिवसांपासून चाललेली प्रतीक्षा आज संपत आली आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच पेपरांमध्ये सुद्धा ही मोठी खबर स्पष्टपणे दिसत आहे की या दोन्ही योजनांचे पैसे एकत्रितपणे वितरित केले जाणार आहेत आणि तेच आता प्रत्यक्षात दिसायला सुद्धा लागलेलं आहे. आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन्ही योजनांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर 100% तुमच्या खात्यामध्ये आज दोन्ही योजनांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या दोन्ही योजनांबद्दलच्या सगळ्या डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होईल, किती रुपयांचा हप्ता जमा होईल, कोणती कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावी लागतील, याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. या योजनेसंबंधीच्या दोन्ही याद्या सुद्धा अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या आहे. मोदीजींच्या माध्यमातून 2,000 रुपये केंद्राचं योगदान आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आणखीन 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपयांचे वितरण राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे. जे शेतकरी या दोन्ही हप्त्यांची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे अक्षरशः मोठा दिलासा ठरला आहे. पण लक्षात ठेवा, जर तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट पूर्ण करावी लागेल. त्याच्या अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहेत, त्या तुम्ही जर पूर्ण केल्या तर तुम्ही खात्री करून घ्या की तुमच्या खात्यात 100% पैसे येतील. कारण ज्या शेतकऱ्यांनी गरजेची सर्व कामं वेळेवर केलेली आहेत त्यांच्या खात्यावर सकाळपासूनच पैसे जमा होऊ लागले आहेत. आज पैसे वाटप 2 टप्प्यांमध्ये होणार असल्याचं आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी 8 वाजेपासून 2 वाजेपर्यंत 7 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि जो दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये दुपारी 3 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत उरलेल्या 7 जिल्ह्यांसाठी निधी सोडण्यात येणार आहे. म्हणजेच एकूण 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 4,000 रुपयांचं वितरण दिवसभर चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, केव्हाही तुम्हाला योजनेचा निधी जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. तुम्ही सतत मोबाईल चेक करत राहा, दिवसभरात कधीही तुम्हाला मेसेज येईल. आणि बघा, सध्याच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 45,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा अनुदान तसेच विम्याचं वाटप सुद्धा आज होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पिकं पावसामुळे पूर्णपणे बाधित झाली त्यांच्यासाठी सरकारकडून मोठा आधार हा पीक विमा ठरणार आहे. ज्यांची गुरं वाहून गेली, ज्यांचं शेतीचं मोठं नुकसान झालं, अशा सर्वांना राज्य सरकारने अतिशय मोठा दिलासा दिलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की गंभीर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 45,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा दिला जाईल. त्यामुळे जर तुमच्या शेताचं जनावरांचं नुकसान झालं असेल तर तुम्ही तात्काळ पंचनामा करून घ्या. त्यामुळे तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम लगेच जमा होऊ शकते. कारण हेच कागद पुढच्या भरपाईसाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होतोय आणि कोणत्या कोणत्या बँकांमधून पैसे सोडले जाणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही एकदा लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कारण शेती संबंधित अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सगळ्यात आधी मिळाल्या पाहिजेत. बघा शेतकरी बांधवांनो, राज्यात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. म्हणूनच नमो शेतकरी सन्मान योजनेचा 8वा हप्ता सरकारने थोडा लवकर सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एकत्रितपणे घेतला. त्याचवेळी दिल्लीमधूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीएम किसानचा 21वा हप्ता आजपासूनच वितरित करण्याला संमती दिलेली आहे. कालच नमो योजनेचा निधी राज्य सरकारकडे केंद्राकडून पोहोचला आणि पीएम किसानचा निधी सुद्धा केंद्राने आपल्या महाराष्ट्रातल्या बँकांमध्ये जमा केलेला आहे. आज सकाळपासूनच 12 बँकांमधून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच दोन्ही योजनांची वाट पाहत असलेल्या जवळपास 52 लाख शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा अखेर संपली. तर बघा शेतकरी बांधवांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ऐकलंच होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर
पुढचा म्हणजे 9वा हप्ता 3,000 रुपयांचा दिला जाणार आहे. म्हणजेच आतापर्यंत तुम्हाला वर्षाला नमो शेतकरी योजनेतून 6,000 रुपये आणि पीएम किसान योजनेतून 6,000 रुपये मिळत होते. या दोघांची टोटल होते 12,000 रुपये. म्हणजे तुम्हाला या दोन्ही योजनांची मिळून 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकवण्यात येत होते. पण ही रक्कम कमी असल्याचं सरकारला म्हणजे आपल्या राज्य आणि केंद्र सरकारला जाणवलं. मग दोघांनी बसून अतिशय मोठा निर्णय घेतला. आता पुढे नमो योजनेत वर्षभरात 9,000 आणि पीएम किसान योजनेतून वर्षभरात 9,000 म्हणजे एकूण 18,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. आधीच्या 12,000 रुपयांच्या तुलनेत 6,000 रुपयांचा वाढीव फायदा शेतकऱ्यांना भेटणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने जाहीरनाम्यात दिलेलं वचन प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली, अशी माहिती अधिकृतपणे समोर आली आहे. आत्ता बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो आणि पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होत आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पोहोचवली जात आहे हे आपण पाहणार आहोतच. पण यासोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. तुमच्या नावावर शेती असली, तुम्ही दोन्ही योजनांचे लाभार्थी असलात तरी नियमांमध्ये बसत नसाल, कागदपत्रांमध्ये तफावत असेल तर तुम्हाला पुढील हप्त्यांपासून अपात्र ठरवलं जाऊ शकते. म्हणजेच नमोचा 8वा आणि पीएम किसानचा 21वा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही, तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल. म्हणून पात्रता कागदपत्र आणि नोंदी तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवा. आजच्या काळात हे अतिशय गरजेचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या योजना खास करून लहान आणि गरजू शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. मोठमोठ्या बागायतदारांसाठी किंवा प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी या योजना बिलकुल नाहीत. कारण उद्देश असा आहे की ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत शेती आहे अशा छोट्या कुटुंबांना थेट आर्थिक मदत देण्याचा सरकारचा उद्देश आहे. म्हणूनच या दोन्ही योजना राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शेतकरी कल्याण योजनांमध्ये मोडल्या जातात. ज्यांची पात्रता नियमांमध्ये बसते त्या सर्व गरजू शेतकऱ्यांना नमोचा 8वा आणि पीएमचा 21वा हप्ता नियमितपणे जमा होतच आहे. आज ज्या 14 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुरू आहे त्यांची यादी सुद्धा मी पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर कोणत्या बँकांमधून रक्कम सोडली जाईल, तुमचं बँक खातं कुठल्या प्रकारचं आहे हे अत्यंत आवश्यक आहे, हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने ठरवलेल्या 4 मुख्य पात्रतांमध्ये बसणं अत्यंत गरजेचं आहे. कारण केंद्र आणि राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, अतिशय कडक भाषेत सांगितलं आहे की पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच खात्यात पैसे जमा केले जातील. ज्या लोकांनी बनावट कागदपत्र लावून चुकीचे अर्ज करून किंवा स्वतःला शेतकरी दाखवून अनुचित प्रकारे लाभ घेतला त्यांच्यावर थेट कारवाई सुद्धा सुरू करण्यात आली. तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलंच असेल की लाडक्या बहीण योजनेमध्ये 25,000 पुरुषांनी महिला बनवून फसवणूक केल्याचं पुढे आलं. अगदी टिकली लावून, साडी नेसून आणि बांगड्या घालून सुद्धा पुरुषांनी स्त्रीचा वेश धारण करून फोटो काढले, ते फोटो फॉर्मवर चिपकवले आणि लाडके भाऊ लाडक्या बहिणी बनल्या आणि त्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला. तसाच प्रकार आता शेतकरी योजनांमध्ये सुद्धा दिसायला लागला आहे. त्यामुळे सरकारने अतिशय कठोर पाऊल उचललं. काही लोक शेतकरी नसताना सुद्धा चुकीच्या मार्गाने वर्षानुवर्षे लाभ घेत होते. यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे लोक आता सरळ बाहेर काढले जात आहेत. आणि लक्षात ठेवा, आतापर्यंत पात्रता एकदाच तपासली जात होती, पण आता प्रत्येक हप्ता सोडण्यापूर्वी तुम्ही पात्र आहात का नाहीत हे पुन्हा पुन्हा तपासलं जाणार आहे. तुमच्या नोंदी, कागदपत्र आणि जमीनची माहिती नेहमीच अपडेट ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे तेव्हाच जमा होणार आहेत जेव्हा तुमचं नाव ठरवलेल्या पात्रतेमध्ये बसेल. त्यामुळे आपण आधी त्या सगळ्या अटी नीट समजून घेऊया. पण त्याआधी आपण जे 14 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपयांचा दोन्ही हप्ता जमा होणार आहे, त्याचं वितरण सुरू होणार आहे, त्याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांमध्ये सामील आहे का नाही हे पाहणं सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यात नमोचा 8वा आणि पीएमचा 21वा हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे आणि तुमची अनेक दिवसांची प्रतीक्षा सुद्धा शेवटी संपणार आहे. थोड्याच वेळात आपण 14 जिल्ह्यांची आणि प्रमुख 10 बँकांची पूर्ण यादी बघणार आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा, सरकारने ठरवल्या काही अटी ज्या आहेत आणि त्यात तुम्ही बसत नसाल तर कितीही मेसेजची वाट पाहिली तरी तुमच्या खात्यात 100% पैसे येणार नाही. चला आता त्या 4 प्रमुख पात्रता एक एक करून आपण समजून घेऊ.
पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असायला हवा, म्हणजेच जवळपास 15 वर्षांपासून राज्यात शेती करणारी व्यक्ती असली पाहिजे. दुसरी अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे घरातला कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, मग तो डॉक्टर असो, शिक्षक असो, पोलीस असो, तलाठी किंवा आर्मीमध्ये असो. सरकारी क्षेत्रात कोणी असलं तर ही योजना लागू होत नाही. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असायला हवं. आणि चौथी अत्यंत इम्पॉर्टंट अट म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. ह्याच आधारावर सरकार या 14 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटत आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट नीट समजून घ्या. एका कुटुंबात फक्त एकाच शेतकऱ्याला योजनेचा लाभ भेटू शकतो, पण काही ठिकाणी काय होतं, एकाच कुटुंबात वडील, मुलगा आणि आई अशा वेगवेगळ्या नावावर जमीन दाखवून 3ही जणांनी हप्ते घ्यायला सुरुवात केली. सरकारने अशा प्रकारचे गैरप्रकार लगेच ओळखले आणि त्यामुळे योजनांचा निधी चुकीच्या पद्धतीने खर्च होत होता. त्यामुळे आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या कुटुंबांनी चुकीच्या पद्धतीने दोन्ही योजनांचा लाभ घेतला असेल त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू होईल. इतकंच नाही तर अशा कुटुंबांना हक्काचा लाभ सुद्धा थांबवण्यात येईल. म्हणून लक्षात ठेवा, एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ भेटेल. त्यामुळे घरातल्या एकाच सदस्याने अर्ज करायचा, बाकी कोणीही काही करायचं नाही, हुशारी दाखवायची नाही. आत्ता बघा, आपण आधीच काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता थेट मुद्द्यावर येऊया. पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला 14 जिल्ह्यांची पूर्ण यादी आणि 10 बँकांची यादी सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही मध्येच थांबू नका, स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत पाहिलात तर 2025 मध्ये मिळणारे हप्तेच नाही तर पुढील काही वर्षांमध्ये मिळणारे पैसे सुद्धा तुम्हाला भेटतील, सुरक्षित राहतील. तुम्हाला याच्याबद्दलची सगळी माहिती मिळेल, कारण एक छोटी चूक भविष्यात मोठी अडचण बनू शकते. सगळ्यात आधीचं काम, आणि ते अनेकांनी केलंय पण अजूनही ज्यांनी केलेलं नाही त्यांनी ते लगेच करून घ्यावं, नाहीतर इतर सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि तुमचं खातं मात्र रिकामच राहील. हे पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करणं. बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड 10-12 वर्षांपूर्वीचे आहेत. फोटो जुना आहे, नावात खूप स्पेलिंगमध्ये खूप चुका आहेत, पत्ता अपूर्ण आहे, जन्मतारीख सुद्धा चुकलेली आहे. अशा छोट्या चुकींमुळे सुद्धा पैसे थांबतात. यामुळे आधार कार्ड अपडेट करून ते तुमच्या बँक खात्यासोबत 100% लिंक करून घ्या. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं सध्या व्यवस्थित काम करतंय का हे तपासून पहा. कारण खातं जर बंद असेल, निष्क्रिय असेल आणि आधार लिंक नसेल तर हप्ते अडकतात. आता चला आपण मुख्य गोष्टीकडे वळूया आणि ती आहे जिल्ह्यांची यादी. 14 जिल्ह्यांची यादी. आता या 14 जिल्ह्यांमध्ये समावेश केलेला आहे परभणी, बीड, अकोला. जर तुम्ही बुलढाण्यातले असाल, जालन्यातले असाल, हिंगोलीमधले असाल, त्याच्यानंतर आहे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर. तुम्ही जर धाराशिवमधले असाल तर कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, गडचिरोली आणि चंद्रपूर. तुम्ही जर या 14 पैकी कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्ही 100% गॅरंटी ठेवा, दोन्ही योजनांचा 4,000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यात 100% येऊन पडणार आहे. आता या जिल्ह्यांना हप्ते सगळ्यात आधी भेटण्याची शक्यता आहे, कारण नमोचा 7वा आणि पीएमचा 20वा हप्ता सुद्धा याच जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी आला होता. त्यामुळे नमोचा 8वा आणि पीएमचा 21वा हप्ता सुद्धा इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होऊ शकतो. आज ज्या प्रकारे वातावरण बिघडलं आहे, पावसाने हाहाकार माजवला आहे आणि राज्यभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. म्हणूनच सरकारचा पहिला प्रयत्न हा आहे की ज्यांच्या पिकांचं नुकसान जास्त झालं आहे त्यांच्या खात्यात पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे सगळ्यात आधी जमा व्हायला पाहिजे, आणि सरकारने त्या पद्धतीची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे. त्यानंतरच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते पात्र शेतकऱ्यांना दिले जातील. आणि लक्षात ठेवा, हप्ता येण्यासाठी आता जास्त दिवस राहिलेले नाही. प्रत्येक 4 महिन्यानंतर हप्ते सोडले जातात. त्यामुळे मागचा हप्ता ज्यांनी घेतला आहे त्यांच्याकडे पुढचे पैसे 4 महिन्यांपूर्वी येऊ शकतात. यावेळी नुकसान मोठं असल्यामुळे हप्ता आधीच येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. आता पात्रतेच्या अटीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. सरकारने स्पष्ट केलं आहे की एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला दोन्ही योजनांचे पैसे मिळू शकतात. पण काही ठिकाणी काय होतं, घरात वडिलांच्या नावावर 1 एकर शेती आहे, मुलाच्या नावावर 1 एकर शेती आहे, आईच्या नावावर सुद्धा अर्धा एकर शेती करून ठेवलेली आहे, असं वेगवेगळं दाखवलं जातं. आणि मग घरातील 3 जण हप्त्यांचा फायदा घेतात. यामुळे सरकारी निधी चुकीच्या पद्धतीने खर्च होतो, अशी माहिती सरकारला मिळाली. आणि यामुळे आता अशा कुटुंबावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यांचा लाभ तात्काळ थांबवला जाईल. आणि लक्षात ठेवा,
एका कुटुंबातून फक्त एकच सदस्य अर्ज करू शकतो आणि वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. एवढं साधं आहे. आता बघा, आपण महत्त्वाची माहिती समजून घेतली आहे. तुमचा वेळही बराच घेतला आहे. आता पुढच्या 2 मिनिटात आपण 14 जिल्ह्यांची आणि 10 बँकांची यादी पाहणार आहोत. पण या 14 जिल्ह्यांची यादी आपण आधीच पाहिली आहे. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काही असेल तर ते आहे 10 बँका. म्हणून तुम्ही व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, बिलकुल व्हिडिओ बंद करू नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी बांधवांनो, ज्या 10 बँका सरकारने निवडलेल्या आहेत अत्यंत इम्पॉर्टंट बँका, त्याची यादी तुमच्या समोर आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश सरकारने केलेला आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची लाडकी बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक. तुमचं खातं जर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा. युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक सारख्या बँकांमध्ये सुद्धा 4,000 रुपये जमा होतील. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँका. प्रायव्हेट बँकामध्ये IDBI, HDFC, ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेची निवड सरकारकडून करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर ही आहे 10 बँकांची यादी जी सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे. जर तुमचं खातं या 10 बँकांपैकी एका बँकेत जरी असेल तरी तुम्ही निश्चिंत व्हा. तुमच्या खात्यात 4,000चा निधी हा 100% सरकणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, सरकार सगळ्यात आधी पीक विम्याची रक्कम जमा करेल, नुकसान भरपाईची रक्कम जमा करेल आणि त्याच्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा निधी जमा होईल. कारण सरकारचं असं म्हणणं आहे की यंदा अत्यंत फार मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पावसामुळे. त्यामुळे पीक विमा सगळ्यात आधी जमा केला जाईल, नुकसान भरपाईची रक्कम आधी जमा केली जाईल आणि त्यानंतरच 4,000चा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येईल. तर शेतकरी बांधवांनो, PMचा आणि नमोचा जो 4,000 रुपयांचा हप्ता आहे तो केव्हा जमा होईल, कशा पद्धतीने जमा होईल, कोणत्या अटी सरकारकडून ठेवण्यात आलेल्या आहे, कोणत्या पात्रता असणं तुमच्यात आवश्यक आहे, कोणत्या बँकांमध्ये हप्ता जमा होणार आहे, याची अत्यंत डिटेल माहिती आपण पाहिली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.